आपल्यासोबत मंत्री संजय राठोड आहे। भाऊ, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बहुप्रतीक्षित पोहरादेवीचा दौरा 5 तारखेला प्रस्तावित आहे असे एक माहिती पुढे येत आहे। साधारण कशा प्रकारे तयारी सुरू आहे? देशाचे प्रधानमंत्री सन्माननीय नरेंद्र मोदी साहेब हे 5 तारखेला पोहरादेवीला त्यांचा दौरा आहे आणि ते संत सेवालाल महाराजांचं दर्शन करून बंजारा विरासत नावाचा जे म्युझियम या ठिकाणी बनवल्या गेलेला आहे राज्य सरकारकडून, त्या कार्यक्रमाचं लोकार्पण त्यांच्या हस्ते आहे आणि नंतर ते एका सभेला संबोधित सुद्धा करणार आहे। आणि या प्रसंगी राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय आमचे नेते एकनाथरावजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि अजितदादा पवार आणि मंत्रिमंडळातले अनेक मंत्री उपस्थित राहणार आहेत। राज्य सरकारने आणि खास करून सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी पोहरादेवीला शब्द दिला होता की पोहरादेवीच्या विकासासाठी राज्य सरकार हे कटिबद्ध आहे आणि जवळपास 700 कोटी रुपये वेगवेगळ्या विकास कामाला या ठिकाणी शासनाने मंजूर केलेले आहे। त्यामध्येच हे जे नंगारा म्युझियम आहे, ज्याला बंजारा विरासत असं नाव दिलेलं आहे, त्याचं लोकार्पण देशाचे प्रधानमंत्री सन्माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या हस्ते होणार आहे आणि अतिशय उत्साह या निमित्तानं आमच्या बंजारा समाजामध्ये आहे आणि इतरही नागरिकांमध्ये आहे की या निमित्तानं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब हे या ठिकाणी शेतकऱ्याशी संवाद साधतील, महिलांशी संवाद साधतील आणि बंजारा समाजाच्याही या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहतील। तुम्ही म्हणाला की बंजारा समाजामध्ये खूप उत्साहाचं वातावरण आहे। 26 तारखेचा दौरा जेव्हा पुढे ढकलला होता, काहीसं थोडंसं नाराज झाले होते बंजारा समाजातले स्थानिक लोक? नक्कीच 26 तारीख ही निश्चित झाली होती, परंतु माननीय नरेंद्र मोदी साहेबांना अमेरिकेचा दौरा असल्यामुळे ती तारीख त्यांनी पोस्टपोन केली आणि नवरात्रीच्या शुभमुहूर्तावर सेवालाल महाराजांचं आणि देवीचं दर्शन त्यांनी घ्यावं या पद्धतीनं जेव्हा मंत आणि या सर्व लोकांशी मी चर्चा केली तर त्याच्यामुळे परत उत्साहाचं वातावरण आहे। आता जोरात तयारी चालू आहे, जय्यत तयारी या ठिकाणी प्रशासन, शासन आणि बंजारा समाजाच्या वतीने या ठिकाणी चालू आहे। 700 कोटीचा विकास निधी त्या संपूर्ण भागाला देण्यात आलेला आहे। बंजारा समाजामध्ये काय भावना या सगळ्या गोष्टीला घेऊन? पोहरादेवी हे अनेक वर्षापासून दुर्लक्षित ठिकाण होतं। पूर्ण देशभरातले जवळपास 10 करोडच्या आसपास बंजारा समाजाची लोकसंख्या आहे, जी लोकसंख्या खऱ्या अर्थानं मोठी आहे। एकच बोली भाषा बंजारा समाजाची देशभरात आहे। दैवत एक आहे सेवालाल महाराज, परंपरा एक आहे, संस्कृती एक आहे आणि बंजारा समाजाच्या या सर्व लोकांचं खऱ्या अर्थानं श्रद्धास्थळ पावनभूमी ही पोहरादेवी आहे आणि या पोहरादेवीचा विकास व्हावा अशा देशभरातल्या बंजारा समाजाची इच्छा होती आणि ती इच्छा या ठिकाणी माननीय एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, अजितदादा पवार साहेब यांनी पूर्ण केली। त्याच्यामुळे उत्साह आहे। आता पायाभूत सुविधा त्या ठिकाणी होणार आहेत, त्याच्यासोबत पर्यटन स्थळ या ठिकाणी पोहरादेवीला निर्माण होते आहे। त्यासोबतच नंगारा हे बंजारा विरासत म्हणजे बंजारा समाजाचा इतिहास, बंजारा समाजाची संस्कृती, बंजारा समाजाच्या परंपरा या सर्व याच्यामध्ये आज तरी देशभरामध्ये जे काही मोजके म्युझियम आहे त्याच्यामध्ये पोहरादेवीचं म्युझियम हे त्यामध्ये समाविष्ट होणार आहे आणि अतिशय अत्याधुनिक सर्व गोष्टीचा वापर करून या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीचं हे बनवल्या गेलेलं आहे। आणि यासोबतच केंद्र सरकारच्या सुद्धा अनेक प्रस्ताव आम्ही पाठवलेले आहेत। पोहरादेवी येणाऱ्या काळामध्ये पर्यटन, एज्युकेशन, हेल्थ अशा पद्धतीनं एक हब निर्माण झालं पाहिजे। आता रेल्वेचं काम तिथे चालू आहे, हायवेशी पोहरादेवीला जोडलेलं आहे। अशा पद्धतीनं देशभरातल्या सर्व बंजारा समाज किंवा इतर नागरिकांना दर्शनासाठी त्या ठिकाणी येता यावं अशा पद्धतीचा प्रयत्न या ठिकाणी राज्य सरकारचा एक मंत्री म्हणून, पालकमंत्री म्हणून जे प्रस्ताव मी राज्य सरकारकडे, केंद्र सरकारकडे पोहरादेवीच्या संदर्भात दिले ते सर्व अतिशय पॉझिटिव्ह, सकारात्मक या ठिकाणी आमच्या नेत्यांनी सोडवलेले आहे। विरोधकांकडून टीका केली जाते कुठेतरी बंजारा समाजाची जी वोट बँक आहे ती डोळ्यासमोर ठेवून पंतप्रधानाचा हा दौरा आहे। अजिबात असं नाही आहे, कारण देशातला कोणीतरी पहिल्यांदा पंतप्रधान पोहरादेवीला येत आहे।
आणि ही आमच्यासाठी अतिशय म्हणजे मनात ठेवून ठेवणारी गोष्ट आहे। आणि आज मोदी साहेबांच्या निमित्तानं आमचे धर्मगुरू रामरावजी महाराज हे 2-3 वेळा देशाचे प्रधानमंत्र्यांना जाऊन भेटले होते, मोदी साहेबांना भेटले होते। त्यांनी सातत्यानं पोहरादेवीला आपण येऊन एकदा भेट द्या अशा पद्धतीची त्या ठिकाणी त्यांना विनंती केली होती। आज रामराव महाराज हे राहिले नाही, परंतु मोदी साहेबांच्या माध्यमातून आज त्यांची इच्छा या ठिकाणी पूर्ण होत आहे, याचाही आनंद मला आहे। एक शेवटला प्रश्न, पूर्व विदर्भामध्ये शिवसेना अनेक जागांवर दावा करत आहे, किती जागा लढेल? मागे मी बोललो होतो की जवळपास 24 आणि नंतर 18 जागेवर आमची मागणी आहे आणि त्या संदर्भात पक्षनेत्यांशी आम्ही ठरवलेलं आहे। आमचे नेते सन्माननीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांना आम्ही कळवलेलं आहे की विदर्भामध्ये आज ज्या भागामध्ये शिवसेनेची ताकद आहे ते कमीत कमी 18 जागा ह्या शिवसेनेला मिळाल्याच पाहिजेत अशा पद्धतीच्या आमच्या भावना त्यांच्यासमोर आम्ही ठेवलेल्या आहेत। नक्कीच वरिष्ठ नेते मिळून बसून महायुतीमध्ये ह्या जागा आम्हाला मिळतील असा प्रयत्न होणार आहे। पूर्ण विदर्भामध्ये 18 जागा हव्या तुम्हाला? 18 जागा आम्हाला पूर्ण विदर्भामध्ये हव्या आहेत आणि त्याच्या संदर्भात आम्ही आमच्या नेत्यांकडून ही मागणी केलेली आहे। 24ची मागणी केली पण 18 पाहिजे असं आहे का ते? 24ची मागणी होती, परंतु 18 जागा कमीत कमी मिळायला पाहिजे अशा पद्धतीची आमची या ठिकाणी मागणी आहे। अमित शहा आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहे, यामध्ये जागा वाटपात तिळा सुटेल असं वाटतं? नक्कीच महायुतीमध्ये आदरणीय शहासाहेबांच्या माध्यमातून तिन्ही पक्षाला सर्वांना पाहिजे तशा पद्धतीचं त्यांची भूमिका त्या ठिकाणी मांडून शहासाहेब आम्हाला न्याय देतील। थँक्यू। कॅमेरामॅन अतुल हेर्डेसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।